मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाडी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड जलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणार आहे जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय। काय कौतुक आहे, विश्वाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो असं सामर्थ्य असणारं व्यक्तिमत्व कोणाची तरी सेवा करायची इच्छित आहे। काय वारकरी संप्रदायाचा मोठेपणा म्हणावं, काय कौतुक म्हणावं, कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही आहेत, साक्षात परमात्माचा अवतार असणारे तुकोबाराय जगाला सामर्थ्याने सांगतात मी एकाची सेवा करू इच्छितो, नव्हे नव्हे माझ्या भाग्याला पार नसेल जर मला त्याची सेवा करता आली। असा नेमका कोण आहे, कोणासाठी कौतुक आहे आणि काय? कारण तुकोबाराय ते ज्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल विठ्ठल बनते, ज्या दगडाला हात लावतो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो। तुकोबाराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात नायगावमध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य ज्या तुकोबामध्ये ते तुकोबा कुणाची तरी सेवा करायची इच्छितात। हा कौतुक सोहळा नाही तर दुसरं काय, पण तो व्यक्ती नेमका कोण, कसा आणि का, आणि त्याला एवढं सामर्थ्य आलं कुठून याचं वर्णन तुकोबाराय करतात। अभंग गायचं औचित्यही तेच आहे। अख्ख्या हिंदुस्थानाचे उभे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती सोहळा काय करतो, का, कोणासाठी, कशासाठी, एवढा अट्टास का, चौका चौकात गल्ली गल्लीत का? बरं ते कलियुग आहे, या कलियुगामध्ये स्वतःचा बाप मिळाला तरी बापाचा फोटो लोक लावतील याची खात्री नाही देऊ शकत। कुणी विचारलं का रे बाबा तुझ्या बापाचा फोटो तुझ्या घरात दिसत नाही, तो म्हणतो कुठं लय मायासाठी मी याला किडण्या खराब होऊन मी याला लय पियत होता, माझ्यासाठी काहीच केलं नाही त्याने, मी का त्याचा फोटो लावू? इतकी तल्लग्न बुद्धीची माणसं या कलियुगामध्ये आहेत, जिथे माझ्या बापानं जर माझ्यासाठी काही केलं नाही तर त्या बापाचीही कदर मी ठेवत नाहीच आहे। मग तरी सुद्धा ज्या कलियुगामध्ये बापाचा फोटो सुद्धा घरात असेल याची खात्री देता येत नाही, पण त्याच कलियुगामध्ये महाराष्ट्राचं उभं दैवत प्रत्येकाच्या चौका चौकातने हृदयात स्थानापन्न आहे। काहीतरी कर्तृत्व असेल, काहीतरी व्यक्तिमत्व असेल, काय विचार असतील, काय विचार कौशल्य असेल, काय तल्लग्न बुद्धी असेल। बरं कीर्तनकाराने कौतुक करावं, व्यासपीठावर करावं, का करावं? धर्मनिष्ठता। कीर्तन म्हणजे धर्माचं रक्षण आहे आणि धर्माचं पालन करणारा जो कोणी असेल आमच्यासाठी पांडुरंगाचा अवतार आहे। माझा राजा देव जरी नसला, माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो पांडुरंग आहे, आई भवानी आहे, हे सगळं दर्शन करायला भेटतंय। मंदिरातला देव माझ्या देवामुळे आहे म्हणून देवापेक्षा कमी नाही। आता तुम्ही टाळ्या शिवरायांच्या विषयी वाजवताय, तुमच्या टाळ्या बघा किती प्रेमाने आहेत। हा आता तरी जरा अवसान आले, नाही तर तुमची टाळी माझ्यावर उपकार केल्यासारखी होती। दर्गे दर्गे बोलली वय राजाविषयी, दर्गी दर मी काय करू मग, दर्गी जरा तरी प्रेम असावं की नाही? कारण भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा। आपल्यासाठी प्रेम भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती पुरवणे, आवाज थोडासा मोकळा द्या। भावेविना देव नकळे निस्संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, अवबळे आकळे एरविना कळे, कर तरी आवळे तैसा हरी, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची। पण वर्णन काय, इथं किती योगी तपस्वी असला, कितीही ज्ञानी असला, कितीही श्रेष्ठ असला, कितीही ताकद असेल त्याच्यात, तरी त्याच्या ठिकाणी जर भाव नसेल, भक्ती नसेल तर श्रीकृष्ण भगवान वर्णन करतात मय्यावेश मनो एमानुतियुक्ता उपासते श्रद्धया परिवोपेतास्तमे युक्त तमामता। आयुष्यभर उपासना केली तो योगी मला मिळवू शकतो, याच्यात वाद नाही, पण ज्याने श्रद्धेने माझं नामचिंतन केलं मी त्याच्याकडे जातो, मला तो योगियातला योगी वाटतो। भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे, योग्याला माझ्याकडे यावं लागतं, भक्तांकडे मी जातो, द्वारकेचा राणा। म्हणून तर माऊली म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म, धम्म म्हणजे असत्य। म्हणून तर माऊली म्हणतात नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा। कारण ज्याच्या हरिमुखे म्हणा हे तात्पर्य ज्याला कळालंय, अखंड विठोबाचं चिंतन, ही सात्विकता ज्याला कळाली आहे, धन्य माता पिता तयाची आहे। सामर्थ्याने आम्हाला कळलं पाहिजे, काही गोष्टी पूर्वजातच येतात। छत्रपती शिवराय पोटी जन्माला यायचं म्हटलं माती ही पावनच लागते, मायबापाची कुसही पावनच लागते, कुणाच्याही पोटी कोणी जन्माला येत नाही। आम्ही जगद्गुरु तुकोबारांना विचारलं कस काय जमला तुम्हाला गाथा, तुकोबा म्हणतात माझं कुठे, माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा,
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा साधावया. मला जे मिळालंय त्याचं कारण आहे, पिढी जात आहे. ज्ञानोबराय म्हटले, माझं नाही ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा, लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय, कुठून तरी आलंय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञान देवा सार चोजविले. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एकट्याचा कारभारच नाही, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. माऊलींचं वर्णन आहे, मला जमलंच नसतं जर माझ्या पिढी जात नसतं. ताकद लक्षात घ्या. माणसाचं आणि डॉक्टरचं भांडण चालू आहे. म्हटलं का दोघं मोठ्या मोठ्याने भांडताय रे? डॉक्टर म्हणला, बघा ना ताई, उगाच्या उगा माझ्यावर आरोप करायला लागलाय हा माणूस. माणसाला म्हणलं काय झालं? ती म्हणला, साला भामटाय डॉक्टर. म्हणलं काय झालं? म्हणलं मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, नालायक म्हणतो तुझ्या रिपोर्टमध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणला, आई शपथ हाय ताई, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्याची रिपोर्ट टेस्ट करा, ह्याची शुगर टेस्ट करा, हा डायबिटीज निघणार म्हणजे निघणार. अरे काय फुकट झालो काय? काय कोरोनात डिग्री घेतली होय डॉक्टरची? कोरोनाच्या आधीचा डॉक्टर आहे मी, खरा खोरा आहे. मूर्खासारखं कॉप्यावर पास नाही ना झालो ताई. ह्याला शुगर आहे, माणूस म्हणला शक्यच नाही. डॉक्टर म्हणला हाय, माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय, माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय, माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. बरोबर आहे. कसं आलं? जेनेटिक जनरेशन, अनुवंशिकता रक्ताने आलंय, जेनेटिक आलंय. अगदीच तसं आहे धन्य माता पिता. हे सायंटिफिकली, हे आध्यात्मिक. मुळाला पाणी घातलं की फळ अध्यात्माचं मिळतच आहे. इथे मूळ अध्यात्म आहे, फळ विज्ञान आहे. आजची पिढी इतकी भंगार झाली आहे, यांना शिवराय कळत नाही, ज्ञानोबा तुकोबा कळत नाही. बरं सगळेच वाईट आहे असंही मला म्हणायचं नाही आहे. काही चांगले आहेत, पण जे 2-4 धुंदावलेत ना, त्यांना कळणं गरजेचं आहे की विठोबाचं चिंतन हेच सत्य आहे. कारण ज्याला सत्य कळलं तो सात्विक आहे. सात्विक त्याला म्हणावं जरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते ते तिजे बहुते सन्मान योगे तत् दानम सात्विकम श्रुतम. ज्याने दिलं पण मी दिलंय असं जो म्हणला नाही, ज्याने उपकार केला पण तो उपकार मानला नाही, तो सात्विक आहे. आणि ही ताकद फार कमी लोकात आहे. केलं पण सांगितलं. तर कलियुग असं आहे, करतात कमी आणि बोंबलतात. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तू दिला कशाला? हा, कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया. त्याच्या घरात गेल्यावर कळलं मातृवाटेवर, पितृवाटेवर, छाया खटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला, तुम्ही लिहिता कशाला? हे कलियुग आहे. इथे करण्यापेक्षा बोबाटा जास्त आहे. मग सात्विक त्याला म्हणावं ज्याने कुठलंही युग असलं केलं पण लोकांना दर्शवू दिलं नाही. संतांनी इतकं केलं दादा. जर संत नसतं ना, काय उपकार सांगायचे तुम्हाला संतांचे? जर ज्ञानोबा तुकोबा नसते तर मी माणूस याची जाणीव झाली नसती. काय अजून सांगायचं? ही माय आहे, हा बाप आहे ना, कळले माय बाप कळलेच नसते रे. आम्हाला ते कळत नाही ना. हे कळत नाही. हे का कळत नाही? धन्य माता पिता. हे कळलं, हे का कळलं? धन्य माता पिता. धन्य का? अखंड चिंतन. ज्यांनी चांगला वाईट काळ बघितला नाही, भक्त जगाच्या मालकाला आठवलं. ताकद लक्षात घ्या. मासाहेब जिजाऊ आहे म्हणून हिंदवी स्वराज्य उभा आहे. जर जिजाऊ नसत्या तर हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. काय मेंटॅलिटी होतं रे मासाहेबांची, काय व्यक्तिमत्व होतं. काय कौतुक करू माझ्या आईचं सांगा बरं. अरे कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिचाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा प्लीज आवाज व्यवस्थित दादा. मुजरा मानाचा चीजाईला, मानाचा चीजाईला, मुजरा मानाचा चीजाईला. मुजरा मानाचा चीजाईला, मानाचा चीजाईला. कोण होत्या राजमाता?
कोण होत्या राष्ट्रमाता? आठवा. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. पुण्याची माती आहे. स्वतःची जमीन स्वतःच नांगराला घाबरतात. रायारावानं गाढवाचा नांगर मातीतनं फिरवलाय आणि सांगितलंय जो कोणी या मातीत पीक पिकवल त्याचा निर्वंश होईल. निर्वंश याचा अर्थ कुळ टिकणार नाही. कुळ टिकणार नाही याचा अर्थ संतती वाचणार नाही. संतती वाचणार नाही याचा अर्थ तुमची पिढी पुढे जाणार. प्रत्येक जण घाबरायला लागला. ज्याच्यासाठी कष्ट करायचं, ज्याच्यासाठी मरायचं, ज्याच्यासाठी जिजायचं तोच राहिला नाही तर कोणासाठी जिजायचं? त्याच्यापेक्षा लाचारी करून खाल्लेलं बरं, गुलामगिरी करून खाल्लेलं बरं. कमीत कमी ज्याच्यासाठी जगतोय तो तरी जगेल. कारण मायबाप जगतात ते फक्त लेकरांसाठी आणि लेकरूच राहिले नाही तर काय जगण्यात मजा आहे? नाही माती पिकवायची हरकत नाही. निजामाची गुलामगिरी करून खाऊ पण लेकरं जगली पाहिजे. मासाहेबांनी 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले. 4 वर्षाचे शिवराय हाताला धरून मासाहेब उभा आहे. त्या रायारावानं गाढवाचं नांगर फिरवलाय त्या मातीमध्ये. काय ताकद एका बाईमध्ये म्हणावं. अरे प्रत्येक जण घाबरून महाग पळतोय, भला भला म्हणतोय, कशाला पिकवायचंय? अरे एक बाई तिथं आपल्या लेकराला घेऊन उभी आहे आणि सांगितलंय या मातीला, बाई तू माझी माय आहे, तुझ्याकडे दुर्लक्ष केलं तर कसं होणार आहे माझं? त्या राजमातांना प्रत्येकाला सांगावं, अरे या आपलीच माती आपल्यावर कशी कोपल? अरे माय आहे ती, कोपली तर तिला माय कसं म्हणायचं? अरे जन्मदाते आईच्या अगोदर ही धरणी माय आहे, तुमच्यावर कोपणार नाही, काळजी करू नका, तुमचा निर्वंश होणार नाही. पण कोण ठेवतोय विश्वास? घाबरलेली लोक, धोतांड, कर्मकांड, अंधश्रद्धेनं भरलेलं जग हे कसं जिजाऊंवर विश्वास ठेवणार आहे? मासाहेब जिजाऊंनी स्वतः नांगर धरलाय. झाला तर झाला माझा निर्वंश. एकुलत्या एक पोराची माय 3.5-4 वर्षाचं पोरग हाताला धरलंय आणि मासाहेबांनी सांगितलंय माझ्या एकटीच्या कुळाचा नाश झाला तरी चालेल, पण मला या हिंदवी स्वराज्याचं प्रत्येक कुळ जगवायचंय, माझं मेलं तरी चालेल. विश्वास होता काही होणार नाहीये. त्याच मातीतनं मासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवलाय. जिजाऊ धडधाकट, छत्रपती शिवराय धडधाकट. लोकांना कळलं हे घाबरवतायत आपल्याला, आपल्याच मातीपासून दूर करतायत आपल्याला, काहीतरी सांगून आपल्यालाच आपल्या आईची नाळ तोडायला सांगतात. आता माणसांमध्ये जिद्द आली, माणसांमध्ये ताकद आली, माणसांमध्ये बळ आलं, माणसं यायला लागली पिकवायला. आऊसाहेबांना बरं वाटलं. पण माणसं पिकवायलेली बघून दोघा तिघांनी आऊसाहेबांकडे जाऊन सांगितलं, आऊसाहेब बळ तर आणलं, बळ तर आणलं तुम्ही आमच्यात, ताकद तर आली, पण खरं सांगू का, सगळ्या गोष्टीचं स्वांग घेता येतंय पण पैशाचं स्वांग घेता येत नाही. निस्त्या जिद्देवर पीक पिकत नाही आऊसाहेब. पीक पिकवायचं म्हणलं की बी बियाणं लागतात, खतं लागतात, अवजारं लागतात, बैलगाड्या लागतात, बैल जोड्या लागतात. अरे या निजामानं टाळूवरचं लोणी सुद्धा चाटू चाटू खाल्लंय आऊसाहेब. अहो आमच्या झोपडीला दार नाही का, आमच्या आई बहिणीला चांगल्या पदराची साडी नाही, गरीब आहेत आम्ही आऊसाहेब. बी बियाणं घ्यावं एवढी ताकद आमच्यात नाही, आम्ही पीक पिकवणार कसं आहे? या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांच्या हितार्थ पहिली पतसंस्था, या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईनं, एका स्त्रीनं उभा केली, ज्यांचं नाव होतं राजमाता जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. बरं का, जी माणसं बाईकडे दुय्यम नजरेने बघतात त्यांना सांगा की या महाराष्ट्रातल्या पहिल्या संस्थापिका, पतसंस्थेच्या पहिल्या चेअरमन मासाहेब जिजाऊ होत्या. आता सगळे चेअरमन पुरुषच आहेत, पण पहिल्या चेअरमन राजमाता होत्या. उभा टाकली पतसंस्था स्वराज्य नावाने. शेतकऱ्याला जे बी बियाणं, जी खतं लागतात, जी औषधं लागतील, जी बैलगाड्या, ज्या बैल जोड्या, अरे जे काही शेतीसाठी लागतंय सगळं मासाहेब द्यायच्या. आणि जेव्हा शेती पिकल तेव्हा त्याचा मोबदला शेतकऱ्यांना पतसंस्थेला द्यायचा. पिकल तेव्हा व्याज नाही. काय कौतुक करावं. त्या मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना हाताला धरून स्वराज्याची निर्मिती करायला चालू केलं. आता पीक
पिकवायला लोक लागली, पण आऊसाहेब म्हणल्या नुसतं पीक पिकवून जमत नाही, माती राखता आली पाहिजे. अहो आऊसाहेब, माती पिकवणारी माणसं ही माती राखायला कशी शिकणार? अरे पिकं राखता की नाही? राखताव ना व. कशी राखता? कसं आहे ना आऊसाहेब, पिकं राखायची लय सोपी आहेत बघा. नुसती गोपण फिरवली की पाखरं मरते ती, पाखरं मिली की पिकं राखते ती. अगदी तसं. अरे दादा, जशी पिकं राखायला गोपण फिरवताना तशी माती राखायला तलवार फिरवायला पोरांना शिकवा. माती टिकली पाहिजे. आता शेतकरी शेती करायचा आणि शेतकऱ्याची पोरं आऊसाहेबांकडे तलवारबाजी, घोडस्वारी, शस्त्र अस्त्र शिकायला यायचे. एक एक निपुण झालाय. हिंदवी स्वराज्य उभा टाकलं या शेतकऱ्यांमुळंच आणि या शेतकऱ्यांच्याच पोरामुळं. काय ताकद आहे कस्त्रीमध्ये. पण काय एवढा घाट घातला? माणसाला लाचारी सोडायला लावायची होती, माणसाला संयमानं जगायला शिकवायचं होतं, माणसाला आपल्या धर्माचं रक्षण करता यावं याच्यासाठी एवढा अट्टास घातला होता. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता खोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता खोवाली. होती जिजाईला खंत झाला शिवपाद संत संत. होती जिजाईला खंत झाला शिवपाद संत, पूजित महाराष्ट्र सारा. मुसलमाना मुसलमानाचा मानाचा जिजाईला, महानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मुजरा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जी. राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता, स्वराज्य चरणी माँ साहेब जिजाऊ की. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. ज्याची माय एवढी प्रबळ आहे त्यांच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म होणार आहे. ज्याच्या आईनं आयुष्यभर मालिका बघितल्या, तुमच्या पोटी असलीच. तुझ्यासाठी गेले वनात, खरे तुझ्यासाठीच गेले बाबा. जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले. फक्त तुला त्याची अक्कल नाही की तुझ्यासाठी गेले बाबा. आता जेवढे गेले तेवढे आपल्यासाठीच गेले ना, पण अक्कल पाहिजे ना. नुसतं बोंबलायचं दादा. नवल वाटतं रे कधी कधी. खरंच शिवराय कळले नाही आम्हाला. इतिहास कळला पाहिजे. काय काय शिवशाही होती तुम्हाला माहीत आहे? इतक्या सत्ता आल्या, इतक्या सत्ता गेल्या, इतके पदाधिकारी गेले, एवढे पक्ष आले, एवढे पक्ष गेले. महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री झाले. कालही शेतकरी मरतोय, आजही शेतकरी मरतोय. उद्या मरणार नाही याची खात्री देऊ शकता का? देऊ शकता का? हा चेडीकर बोलत जा बरं तुम्ही. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, मड्याला बसल्यावर तर बसल्यात. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. उपकार करताय माझ्यावर. तुमचं कसं आहे माहित आहे? 30,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणून मग कशामुळे खाऊ घातली? ती म्हणला इलेक्शन जवळ आले म्हणून गुतिवले ती. हा कुठला परमार्थ झाला रे? हा तसं इतकं उपकारी परमार्थ करत जाऊ नका रे. विनंती, हे माहेर आहे तुमचं. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पंजेच्या संग गाठ बांधले ते गुणाचं नाही. त्याला जर कळलं नाचलेलं तर घरी गेल्या गेल्या माझी महाराजीनच काढीन. घरी गेल्या गेल्या म्हणजे लई संतीन शिरली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुला दाखवतो. जाऊ द्या ग माय, तेजोनी याच्या भक्ती करी. असंही हे जग आहे. तुम्ही किती चांगलं वागलात ना, गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला?
अरे बायको तर करू द्या, परमार्थाचं मरू द्या. लोक आहेत रे विचित्र. या विषयाकडे. उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री देऊ शकता का? बोल जा. नाही ना, अर्थात नाही. कितीही कुठलाही पक्षाधिकारी आला, कितीही मोठा पक्ष आला, कुठलाही नेता आला, तरी उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री तुम्ही या महाराष्ट्राच्या चालू असणाऱ्या शतकामध्ये देऊ शकत? किती मोठं विज्ञान तंत्रज्ञान झालं तरी सुद्धा आम्ही फक्त पैशाच्या लालसेपोटी सत्ता भोगतोय. अजून एकही राजा असा झाला नाही ज्यांनी लोकांसाठी जगला. पण एकमेव राजा 400 वर्षापूर्वीचा. कौतुक वाटतं मला शिवशाहीचं, कौतुक वाटतं मला शिवरायांचं. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. पोराच्या, गांभीर्य लक्षात घ्या माझ्या, भीषणता लक्षात घ्या माझ्या शब्दातली. पोराच्या मांसावर बापाची नजर पडेल इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. कौतुक वाटतं मला शिवरायांचं, कौतुक वाटतं व्यवस्थापनेचं. एवढा बेकार काळ पण एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही, हे कौतुक आहे मला छत्रपतींचं. म्हणून आम्ही शिवशाही मागतो. ही शिवशाही होती, हा इतिहास होता, हे मोठं मॅनेजमेंट. काय खतरनाक मॅनेजमेंट आहे मला सांगा. शक्य आहे का आजच्या माणसाला हे? का शक्य नाही? लाचारी. जिथे लाचारी नाही तिथं काही शक्य आहे. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांचं कधीच स्वतः म्हणले नाही. हिंदवी स्वराज्य रयतेचं. कोणाचं होतं ते? रयतेचं होतं, एकट्या राजाचं नव्हतं. हे स्वतः शिवराय म्हणायचे हे रयतेचं आहे, हे माझं नाहीये. तुम्ही म्हणाल हिंदवी स्वराज्य शिवरायांचं आहे, हिंदवी स्वराज्य रयतेचं आहे. रयतेचं असणार आणि रयतेचंच राहणार म्हणून हिंदवी स्वराज्य कौतुकास्पद होतं, का तर ते लोकांच्या हितार्थ होतं. प्रतिपदेच्या चंद्रासारखं हळूहळू वाढत जावं. तुम्ही जी राजमुद्रा ऐकता, प्रतिपदेचा चंद्र, प्रतिपदेचा चंद्र म्हणजे हळूहळू हळू वाढत जाणारा. म्हणून आपण शिवरायांच्या निशाणीसाठी किंवा चंद्रकोर जी लावली जाते तो प्रतिपदेचा चंद्र असेल. तो चंद्र, आम्ही मोठे नाही आहेत पण हळूहळू होणार, वाढत जाणार, तो प्रतिपदेचा चंद्र. प्रतिपद चंद्रलेखेव, ही ताकद आहे. कौतुक या गोष्टीसाठी रे, हे शिकण्यासाठी ही शिवजयंती आहे. जो सातबारा आपण एवढा बोंबलतो, माझ्या बापाचा सातबारा लय मोठा, माझ्या बापाचा सातबारा लय मोठा. अरे कौतुकानं सांगते, जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तुमच्या बापाचं नाव सातबाराला लागलंच नसतं. कृपा त्या बापाची आहे. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. 7 12 काड्या, ही शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. म्हणून 7-12 ही पद्धत शिवरायांची आहे. हे डोकं शिवरायांचं आहे 7-12 पद्धतीचं. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा मिळाला. बरं चला, शेतकरी सोडा, नोकरदार मंडळी, तुम्ही कुठली नोकरी करताय, प्रायव्हेट करताय, सरकारी करताय, कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या एका ठिकाणी दुकानात करताय, तुम्हाला महिन्याला जी पगार भेटते ना, ती पगार सुद्धा शिवरायांची कृपा आहे. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. नाही तर आज बी देशपांडगी, देशमुखी, पाटीलकी भोगावी लागली असती. आज बी गावाचा एक कोणतर मुकादमा असताना बाकी सगळे गुलाम असते. आज प्रत्येक जण कष्ट करतंय, कष्टाचा हातावर पडतंय. म्हणजेच वेतन ही कृपा छत्रपती शिवरायांचे, हे विचार कौशल्य माझ्या राजाचं म्हणून प्रत्येकाला अधिकारानं खाता येतं. म्हणून जर काम करणार जरी असला तरी तो म्हणतो तुझ्या बापाचं खात नाही. काय म्हणतो? मला बोलायला तुम्ही तुझ्या बापाचं खात नाही. त्यानं चप्पल शिवावी पण त्यानं म्हणावं चपलेपुरतं बोलायचं, पुढचं बोलायचं. आपल्या रानात कामाला जरी आलं कोण, ते आपल्याला बोलू देतं का? ते म्हणतं तुझं रान तुझ्या बशी. कामापुरतं बोलायचं, कामाच्या पुढं बोलायचं. हा स्वाभिमान शिवरायांमुळे, कारण त्यांना माहित आहे माझ्या कष्टाचं आहे, मला मिळणार. हे जे दिवस आले ना, हे त्या राजामुळं. तर काय वय होतं मला सांगा? आजची पिढी एवढी आयुष्यभर बोंबलत फिरते. 14 वर्षाचे शिवराय होते जेव्हा मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू शिवरायांच्या हातात दिलं. आत्ताचं 6वी 7वीचं वय. किती वर्षाचे? 14. आजच्या 14च्या पोराला सगळं कळतं, फक्त शिवराय कळत नाहीत. मोबाईलला सॉफ्टवेअर मारीन ती, पण त्याला ज्ञानवत को माहित नाही. हे नवल आहे रे. चातुर्मास माहित नाही, काकडा माहित नाही, हरिपाठ माहित नाही, आषाढी कार्तिकी माहित नाही. हे मगाशी दादाला म्हणलं, व्हॅलेंटाईन डे होता 14 फेब्रुवारीला, हे सगळ्याला माहित होतं. पण त्या व्हॅलेंटाईन डे दिवशी माझ्या रखमाईचा आणि माझ्या पांडुरंगाचा विवाह सोहळा होता हे कुणालाच माहित नव्हतं. ती वसंत पंचमी होती.
त्या दिवशी माझ्या पांडुरंगाचा आणि रखमाईचा विवाह करायचा, विवाह झालेला दिवस होता. त्या दिवशी माझी रखमाई नवरी झाली होती, तिच्या प्रेमाचा विजय झाला होता आणि साक्षात जगाचा मालक तुझ्या पदरात पडला होता. तिला ते सौभाग्य मिळालं होतं की ती जगाची मालकीण झाली होती. आम्हाला पांडुरंगाचं माहित नाही लग्न, पण कुठला कुठे कुणी कुणाच्या बापानं काढला व्हॅलेंटाईन डे तो माहित आहे आम्हाला. 90% 99% पोरांचे स्टेटस व्हॅलेंटाईन डेचे होते. 1% सुद्धा पोराचा स्टेटस पांडुरंगाच्या रखमाईच्या लग्नाचा नव्हता. आणि जेवढ्याचा होता ते मालकरी होते, वारकरी होते आणि संप्रदायाला जोपासणारे होते. कुठं आणि कसं तुम्हाला एक स्पष्ट बोलते दादा, आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात. कळलं त्यालाच कळलं. हे मी नाही म्हणत. तुका म्हणे येते पाहिजे येड्या गाबाळ्याचे, हे शब्द तुकोबांचे. भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाटाळांच्या माती हानू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात तर झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. लोकांना धोतर म्हणजे सोपंच वाटायला लागलंय. एखादा धोतर घालून जर विमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय, त्याला धोतरच बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे. अरे काय ना अनएज्युकेटेड समजता महाराज लोकांना. अरे जे शिक्षण तुम्ही आता घेता ना ते शिक्षण माझ्या माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी सायंटिस्टनं लावला. 16 वर्षाचं वय असणारं लेकरू 750 वर्षापूर्वी वर्णन आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. उदकाची आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं, ह्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं पृथ्वी सूर्याभोवती प्रत्येक सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. जाग्यावर कोण आहे? जाग्यावर कोण आहे? हां बोल. आपल्या गावाच्या जाई नदी आहे का? नदी आहे ना, आहे ना, आहे ना. नाही नदी नाही, रामकुंड आहे ना, आहे ना. नदी बी आहे ना. नदी कुठली? हां पाणी तिला आहे ना. मरणीत का आहे का? मरणीत का? चेडीकर मरणीत का आहे का? झाल्यावर मला नेऊन टाका, त्याशिवाय तुम्ही गोड सुखानं राहाल असं वाटणं झालंय मला. हा ना, इतकं जीव तोडून सांगते का मी तुम्हाला, पण निस्ती नासक्या कांद्यावणी तोंड करून बसली ती. बोलत जरे बरं. मी काय तुमची मतं हाणली ती का? तुमच्या विरोध पक्षातला नेता आहे मी. तुमचा माझा काही संबंध आहे का? कुशल तोंड घेऊन नाही म्हणतो मग काय मराय आले का इतक्याला म्हणून? होय अरे संबंध असल्याशिवाय आले काय? तुमचं माझं नातं जरी रक्ताचं नसलं ना, तुमचं माझं नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं दगा देणार नाही, हा विश्वास व्यासपीठावर देतं. हे नातं भक्तीचं आहे. ताकद आहे रे, विनंती आहे. चला बोलत जा. कोण जाग्यावर आहे? सूर्य. फिरतीये कोण? पण दिसताना कसं दिसतंय? उगवता मावळता सूर्याची हालचाल दिसते, पण तसं हालचाल पृथ्वीची आहे आणि जाग्यावर तो सूर्य आहे. अगदी तसं आहे. हालचाल आपली दिसते पण आपली नाहीये. तुका म्हणतात तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, सालुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी. हालचाल दिसत जरी माझी असली तरी कुणीतरी माझ्या भोवती हालचाल करते. चालवायचं, बोलवायचं, दाखवायचं, उठवायचं ते तर सोडा. हे अर्जुना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्नम चतुर्विध. जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी विश्वेश्वर. जठरामधली अग्नी सुद्धा मीच आहे रे अर्जुना. पचन क्रिया सुद्धा मीच करतोय. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक केला की पहिला घात चुलीत द्यायच्या. होय का चेडीच्या माय मावल्या? गॅसवाल्या चुलीवाल्या काय करायच्या? स्वयंपाक केला की पहिला घास चुलीत म्हणजे आग्नीला द्यायच्या, का तर पचनक्रिया व्यवस्थित हवी. येड्या नव्हत्या त्या जुन्या बायका, लय टॅलेंटेड, हुशार. 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या, का तर 5व्या दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते, उमटायला 12 लागतं. म्हणून माऊली सांगतात सटवीचे राती जीवन विसंबी वाती तेसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा.
सटवीची रात दिवस रात्र दिवा चालू ठेवायचा, विजू द्यायचा नाही का तर तिला अक्षर कळावी, उमटायला सोपं जावं. 12 दिवस उमटायला लागतात म्हणून बारसं केलं जायचं आणि बारशाला लेकराचं तोंड जगाला दाखवलं जायचं. येड्या नव्हत्या त्या, तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्मला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. खरंय तुझंच दाद्या, खरंय खरंय. असू दे रे, सोशल मीडिया बिंदास्त वापरायची. हे जग आहे, ह्या कलियुगात दिसलं तर खपतंय. कुठली, हे जग देव सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंटवर आहे. अजून काय बोलायचं, देव सुद्धा कसा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे, ज्याचा प्रचार नाही त्याला गर्दी. देव सुद्धा आता प्रचारावर आहे. महाराजाचं काय घेऊन बसले तुम्ही? त्याच्यामुळे स्टँडर्डच राहायचं रे. विनंती माझी आजच्या पिढीला, भिकाऱ्यासारखं राहायचंच नाही, बिंदास. एकतर आपण श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आलो, प्लस आपला बाप श्रीमंत आहे, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा मालक आहे, तो पांडुरंग आहे, त्याची आपण लेकर आहे. कुठले संत गरीब होते? ज्यांचा अभंग आहे त्यांची 65 लाखाची सावकारकी होती. तुकोबार आहे किती? 65 लाख. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. बरं का चेडीकर? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली. 2 भाऊ शिल्लक काय, फक्त एका भावाच्या वाटणीच्या 25 बैलगाड्या भरल्या होत्या. कारण तुकोबाराय म्हणले, मला लोकाचा तळतळाट नको, मला लोकांची तोंड बघून, माझे मित्र बघून मला त्यांचं घेऊ वाटत. संत आहेत शेवटी ते. त्यांनी मन मोठं केलं आणि त्यांच्या वाटणीची सगळी कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली. ती बुडवताना कशात न्यायची? बैलगाडीत. किती बैलगाड्या भरल्या? 25. एका पत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी तुकोबारायकडे घाण होतं. एका कागदावर, अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. बरं का, धोंड्याचा महिना 25. तुमच्या सासऱ्याने अर्धा तोळा घातला तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावई गेला सासरवाडीला महिनाभर. आम्ही तर किती दिवस ठेवाय पाहिजे? करा ना विचार. 25 बैलगाड्या भरल्या. 25च्या 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या पाण्यात इंद्रायणीत बुडवल्या. काय कौतुक आहे आम्हाला वारकरी संप्रदायाचं. अरे एवढे जागीरदार तुकोबार आहे. पर ते तर सोडा, ज्ञानाची बघा. तुका आकाशा एवढा आणू रेणू या तोकडा. काय श्रीमंती मजावी माझ्या तुकोबांची, तुम्ही सांगा बरं. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे, तो वारकरी संप्रदाय. ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबार यांनी माफ केलं. उगाच कौतुक आहे का मला सांगा बरं. कोण गरीब आहे? ज्ञानोबा आहे. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा, अंगी आईसे बळ रेडा बोले. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असून. नाथ बाबा पैठणचे. आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची. नाथबाबा कीर्तन झालं की प्रत्येकाला धनधान्य देऊन पाठीमागे लावायचे. नामदेवरायची बायको राजाई माहेरी 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलो सोन्याचा पलंग होता. पलंग बरं का, चेडीच्या बाया. पलंग तुमच्याकडे काय म्हणतात पलंगाला? कॉट काय म्हणतात? अगं बोलत जग, तू तरी बोलत जग, बोलत जा. कॉट म्हणतात का पलंग म्हणतात? चारपाई काय म्हणतात? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे विचारलं आपलं महाराज सर, बोलत जा ग माय, हा ना. जिथं नाही तिथं बोलतं बोलता, इथं बोल म्हणलं तर बोला ना की ग. विनंती माझी. हा, 3.3 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायांच्या बायको राजाईला माहेरी झोपायला. श्रीमंतीचा विचार करा फक्त. तुकोबारायची बायको आवली, पुण्याचं सासर तुकोबारायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर ऊस होता पुण्यात, चिडीत नाही, पुण्यात. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची. तरी माझी आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळाची साडी नेसायची. तक्रार करीत. अहो अशा बायका ज्याला भेटल्या ना त्याला परमार्थ करायची गरज नाही. साक्षात पांडुरंग त्याच्या घरात आहे, ज्याला बायको अशी भेटली. आणि ज्याच्या आशा बायका आहे तसल्या बायकाचा आमच्यासारख्या कीर्तनकारांना पाय धुवून पाणी पिलं ना तरी आमचं पंख फिटणार नाही, ज्याच्या बायका इतक्या गोड आहेत त्या.
तुम्ही ना काही विचार करू, तुमची 3 टाइम खाती तरी माहेर गेल्यावर म्हणती काय बाय जानवर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. किती बी करा, उलट्या माट्यावर पाणीच आहे आपल्या सगळं. अगं माझे तुकोबारायची बायको ग, लोक म्हणतात फटकळे, पण आवलीसारखी बायको नाही दादा. तुकोबारायांनी घास खाल्ल्याशिवाय कधी घास नाही खाल्ला आवली ना महाराज. काय अधिकार होता माझ्या आवलीचा. धोतर फाटलं, धोतर सगळं बुडवलं ना दादा इंद्राने, सगळं बुडवलं. मोठी बायको लेकर. तुकोबाराला 2 बायका होत्या. जिजाई नावाची एक. एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाईनं नवरा समर्पित केला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाया तेवढ्याच सामर्थ्य म्हणतात. अहो काय तुकोबारायचा अधिकार काय सांगता. अहो जिजाईचा अधिकार आहे का. जिजाईच्या पायात काटा रुतावा, तुकोबाला भाकरी द्यायला जाताना विश्वाच्या मालकानं विश्वाचा कारभार सोडावा आणि जिजाईचा पाय हातात घ्यावा आणि पायावर ठेवावा. रखमाईला राग यावा, रखमाई म्हणावी देवा अरे लोकांनी तपश्चर्या केले, योग या केले, विधी केली, व्रतवैकल्य केली, उपासना केली, तरी तू त्यांना भेटला नाही. तुझ्या चरणावर मस्तक ठेवायला माणसं पायी चालतात रे. 48 49 तास उभा राहतात तुझ्या दारात, का तर तुझ्या चरणाचं दर्शन घेता यावं पांडुरंगा. इतका मोठा तू देवा. आणि त्या बाईचा पाय हातात घेतला की रे, आणि काटा दिसावा. आता शेतकऱ्याला काटा दिसावा म्हणून शेतकरी काय करतो. शेतकरीन तुम्ही तुमच्या पायात काटा रुतला, आता तिथं काय पाणी असतं का दिसाया. मग काय करता, थुका घ्यायचा. बरं एका थुक्यात काटा दिसतो का. 2-4 वेळा तरी उलटी पलटी मारावी लागते थुक्याची महाराज. बरं का पायाचं तोंडात, तोंडाचं पायात, पायाचं तो असं चालूच असतं महाराज, आहे की नाही. पांडुरंगानं बी जिजाईचा काटा बघायला तसंच करावं. आता पांडुरंगाला काय नाही, पण रखमाईला राग यावं ना. नवरा माझा अख्खं जग त्याच्या पाया पडतं, ह्या बाईच्या पायाचा थुका आहे की नाही. रागाला जर रखमाईला देवा तुम्हाला नाही तुमची किंमत, पण माझी तरी बाळगा ना जरा. लोक काय म्हणतील मला, तुझा नवरा काय येडावला का काय. बरं मला सांगा देवा, जे दिसत नाही ते सुद्धा तुम्हाला दिसतं, हिचा काटा बरं तुम्हाला दिसना आहे की नाही. न सांगता तुम्हाला कळू येते. भक्ताचं मन न सांगता कळतं तुम्हाला. आणि अर्धा तास झालं हिचा काटा दिसना वय, नुसता थुका लावलो बेजार आहे तिला. राग येतो ना देवा आम्हाला, असं नका बरं करू. त्याच पांडुरंगाने म्हणावं रखमा माझ्या तुकोबाची बायको आहे ग ही जिजा. रखमा माझ्या तुकोबाची बायको ही जिजा. माझ्या तुकोबानं आयुष्यभर माझं नामचिंतन घ्यावं आणि त्या नामचिंतनात खंडता येऊ नये म्हणून ह्या बाईनं आयुष्यभर मरावं. माझ्या तुकोबाचं पोट भरणारी बायको ही जिजा. अगं या जिजाईच्या पायाची धूळ माझ्या तोंडाला लागावी म्हणून तर एवढा 8 तास घातला की ग. काटा रुतवणारा बी मीच आहे, काटा काढणारा बी मीच आहे. चरणीचे राज वंदे शूळपाणी. चरणीचे रज, ती माती माझ्या मुखात जावी म्हणूनच घातलेला एवढा घाट आहे ग रखमा. तयाचा हरिक जगाचा मालक कौतुक करतो, अखंड चिंतन मुखात त्याचं नाव आहे. काय ताकद आहे ग माय तुमच्यात, उगच आहे का सांगा बरं. लय माय ग. ती जिजान ती आवली. धोतर फाटलं तुकोबारायचं, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली. नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून येईन, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून ये. नात्याची लाज राखते ती बाई असतं महाराज. महाराज बाईनं काही करावं पण दारात कधी नात्याची लाज आणू नये. माझ्या आवलीनं फक्त माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाने हसून ये म्हणून तेवढा हात घातला. तुमची माणसात मुदाम करते. महाराज आल्यावर म्हणती हाय वा सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशावर टाकू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसव, खालनं पेटेवन वरनं उकळ चहा, म्हणजे महाराज बी मोकळा आणि तू बी मोकळी. तुम्हाला वारकरी या शब्दाचा अर्थ समजून घ्या. जो कपाळाला बुक्का लावतो ना दादा, माझा पांडुरंग जो कपाळाला बुक्का लावतो ना, तो बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. वारकरी ज्या मातीहून चालतात ती माती साक्षात पांडुरंग परमात्मा मस्तकाला लावतो. त्याचं वर्णन आहे. पांडुरंग सांगतात या भक्ताची रज माझ्या मस्तकाला लागली तर हे माझं सौभाग्य आहे, त्याला वारकरी म्हणाला.
वारकऱ्याच्या ददशीच्या पत्तरवाळ्या सुद्धा पांडुरंग स्वतः उचलतो वाळवंटामध्ये. काय वारकरी, लोकांना वारकरीच कळणं झालं. म्हणून विनंती, वारकऱ्यांना सुद्धा टाईटच राहायचं, त्याशिवाय लोकांना कळत नाही वारकऱ्याची किंमत. हा, लोक आपल्या राहणीमानावरून आपला गेस काढतात. लोक या कलियुगात ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली होय रे सुंबळ्या, मरू दे तिकडं, विचार करी जाण जरा. हा ना, हे मी नाही म्हणत बरं, नामदेव राय म्हणतात. लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे. उडत चिमणी उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगा एवढे राळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर, तिरसट, किचकट. कूट म्हणजे मुक्ताईंची रचना बघा. मुंगी उडाली तिने गिळले. नामदेवरायांची अजून एक रचना तुम्हाला पाठ आहे बघा. मुंगी व्याली तिचे दूध 17 रांजण भरले. आणि कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? मुंगीचं. आणि ऐका कीर्तन, काही ढेकळं मिळ लागणार आहे का? मनात कासव गीत काय? कोण? कासव. कुठं? आणि शिवरंजनी म्हणतो. कसं करणार? आणि अगदी लोक म्हणले महाराजांनी तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय, इथं सगळं दिसण्यावर आहे. इथं अवघड आहे बाबा. इथं जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तन करती ती नालायक आहे. अरे वा, काय नजर आहे पण तुमची. हा, म्हणजे तुमच्या नजरेत ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या, त्याला चावना म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काय फरक आहे का नाही? म्हणून धन्य माता पिता पिढीचाच परमार्थ लागतो. माऊलींचं वर्णन आहे. तैसे दसेची वाटणं पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तयाते. बाळपणीच भगवंतानी सर्वज्ञानं वरलं. कसं काय वरलं? धन्य माता पिता. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं. 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. विचार करा ना, 16 वर्षाचं लेकरू आहे. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष पूर्ण लागतात वयाचे. बरोबर आहे माय? चेडीच्या माय मावल्या आहेत का? गेल्या ग तुम्ही? हां, घरी ग घरी महाराज. बरं काय? हां, मनाने हां, बोलत जा माय, बोलत जा. हां, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. बाई स्त्री लागते, व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी पुरुष असताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं ही ताकद माझ्या ज्ञानोबांमध्ये होती. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञान देवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. त्या ज्ञानोबरांना आम्ही विचारलं, का हो ज्ञानोबा सत्य काय? हरिमुखे. पण हे का कळत नाही? द्वैताची झाडांनी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुस्सी काही. अहिक म्हणजे जगणं. ज्याला जगता आलं नाही त्याला तुम्ही विचारताय मोक्ष कसा प्राप्त करायचा. मूर्ख तो नीट जगत नाही. आम्हाला कळलं. धन्य माता पिता. आम्हाला गुरु योग्य मिळाले, आम्हाला मायबाप, आम्हाला पिढी योग्य मिळाली. भाग्यवान माणसं आहे आम्ही. आमचे मायबाप ज्ञानेश्वरी वाचत होते, आमचे मायबाप हरिपाठ करीत होते, म्हणून आम्हाला परमार्थ कळला. नाही तर आजही लेकरांना कीर्तन माहीत नाही. इंग्लिश मिडियम झालं सगळं आता. मराठी मिडियम काही दिवसांनी राहणार नाही. ती मराठी मॅडम शिकू बेजार आहे. इकडे फी भरून जातात पण जातात. एके दिवशी इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढीन आणि चित्राकडे बघून लेकराला शिकवल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन?
पोरं विचारतील व्हॉट इज द बुवा. तो असतो ना फेटा बांधलेला, कमर बांधलेला, इटल इटल करतो, दॅट इज द बुवा. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही, लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तुझा बुवा बघाय भेटायचं नाही की दिवशी तुम्हाला. विनंती आहे दादा. अहो काही काही मूर्ख फोन करून विचारतात, हा ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव घुसव घुसव. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? उकळात घालून तुला मुसळात न काढला पाहिजे. सुपारी घेतो होय रा आम्ही. अरे किती देशील दाद्या? हा जगाच्या मालकाची लेकर आहे आम्ही, किती देशील? आणि कशाला संपत्ती म्हणता रे? धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. किती द्यायचा? त्याच्यापेक्षा बेकार माणसं, त्याच्यापेक्षा बेकार. तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही नाही, गुत दी. तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम मी दी, गुत दी. तुमच्याकडे गुत्याला काय म्हणतात? उक्त. हा उक्त दी, उक्त. मुकादमला काय म्हणतात? मुकादम म्हणजे टोळीचा जो मेन असतो. हा ठेकेदार. ठेकेदार महाराज बरं का. तुझा काही ठेका घेतलाय का मी? असंच ना. हा तसं आम्ही काही ठेकेदार आहे का रे? काय ठेका देतो आम्हाला? तसं नसतं दादा. विचित्र लोकांना कीर्तन माहित नाही. तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. तुझ्या डोक्यात पकवास घालून सांगितलं पाहिजे ह्याला पखावाज मानतात. हे साले असतातच दुसऱ्या जातीचे, त्यांना तसलंच माहिती. फक्त लोकांच्या नजरेत चांगलं व्हावं म्हणून कीर्तन ठेवायचं, बाकी दुसरं काही नाही रे दादा. ह्यांचं तसलंच आहे दादा. हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा पखावाज आहे, ती ढुलकी आहे, हा विनय, ते तू नाही, ह्यो महाराज आहे. ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही महाराज. पाटलात बी फरक असतो र दादा. कळलं त्यालाच कळलं महाराज. सगळे एकाच लाईनीत निघून बसवू नका. अवघड गेलं रे. काय करे? सत्य कळण्यासाठी पिढी जात परंपरा लागते, मूळ लागतं. आणि त्या मुळासाठी माझे तुकोबा कौतुक करतात. आम्हाला हे मिळालं, भाग्यवान आहे आम्ही. पिढी जात मुळापासून. कारण जे मूळच उलट आहे, जसं संसाराचं श्रीकृष्ण भगवान वर्णन करतात. ऊर्ध्व मूलमद शाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णाणी यस्तम वेदस वेदविद. झाडच उलट आहे. जेवणीत फांद्या आकाशात मूळ, याच्या फळाची कुठं अपेक्षा करताय? मग या संसारात जर आम्हाला सत्य कळतंय, आम्ही काल्पनिक जगत नाही, कल्पनेची बाधा न हो. आम्ही जर द्वैत जगत नाही, आम्ही दंभ जगत नाही, तर कसं काय? धन्य माता पिता. कारण या जगात सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्यच नाहीये. हे सत्य कळणं गरजेचं आहे. अखंड चिंतन सत्य. बाकी बंगले बांधू शकता रे, गाड्या घेऊ शकता, पण समाधानाचं काय? त्या घेतलेल्या बंगल्यात योग्य झोप पण आली पाहिजे ना. बरं किती लाखाची गाडी घेतली, अशी एखादी गाडी सांगा जी गॅरंटी देते की तुम्ही मरणार नाही. नाही ना. 10 कोटीची गाडी घेतली, त्याला फक्त म्हणायचं एकच खात्री दे की ह्या गाडीत मी मरणार नाही. शक्य आहे का? ती म्हणजे 99% नाही मरू शकत, पण 1% काय? तू 99% दिली गॅरंटी, 1% काय? 1% गेलो तर देऊ शकता का? आता आमच्या भागातले विनायक दादा मेटे, बीडमध्ये ॲक्सिडेंट झाला हायवेला. 45 ते 50 लाखाची गाडी होती, इंडिवरचं टॉप मॉडेल. ड्रायव्हर वाचला, पण साहेब गेले. बरोबर. गाडी महागाची नव्हती का? होती का नाही? माणूस श्रीमंत नव्हता का? सत्ता नव्हती का? माणसं मानित नव्हती का? होती का नाही? मग गाडीनं जीव वाचवला का? महाराज लोक धडकत यात पण मरत नाही. आम्ही काय धडकत नाही काय? आमच्या गाडीचा चेंडू होतो पण आम्ही इठल इठल करीतच असतो. का तर आमच्या गाडी चालवायला जगाचा मालक साक्षात अवतार घेऊन उभा असतो. कसं अशक्य? मागे पुढे उभा आहे संभाळीत, आली आघात निवारा. म्हणून तर माळकरी व्हा म्हणत असते. माळकरी झाल्यावर मरत नाही.
ती म्हणचाल गप्पाताई मी पिटिवले ती किती हाताने माझ्या माळकरी आणि कसं मरत नाही. मी कुठं म्हणलं मरत नाही, मी फक्त म्हणलं मरत नाही. म्हणजे मरत नाही असं मरत नाही, मरत नाही असं मरत नाही. सोपं आहे महाराज म्हणजे मरत पण मरत नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरत नाही, तो नियतकालीनच मरतो. जगाच्या मालकाची कृपा आहे. तू लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, जसं तिथं लिहिलंय, जे लिहिलंय, जे भोगावं लागणार आहे आवडींचं तेच वर्णन आहे. कधी न सुटे ब्रह्मादिका, तुका म्हणे कर्म एका कधी न सुटे ब्रह्मादिका. कधी न सुटे अरे ब्रह्मादिकाला चुकत नाही. तुम्ही किस खेत की मुली आहे, केले कर्म झाले त्याची. सोपं सांगायचं, कर्मी वियोग आहे दशरथ मेला. जगाच्या मालकाचा बाप आहे पण कशामुळे मेला? कर्म आहे, मेरावंच लागणार आहे. अगदी तसं आहे. रामाला सुद्धा वनवास आहे, सीतेला सुद्धा अग्नी परीक्षा आहे. अवजाचा बाप अर्जुन आहे, तो अभिमन्यू चक्रव्यूहात गुंतून मेला आहे. अवजीचा भाऊ श्रीकृष्ण आहे, तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न झालाय. ज्याचा मामा कृष्ण आहे त्याला सुद्धा चक्रव्यूहात गुतावं. अगदीच तसंच आहे रे, कर्म आहे रे ते. त्याला कुणी काही करू शकत नाही, जगाचा मालकही नाही. मग आम्ही म्हटलं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आम्ही कर्मच पांडुरंग केला, अखंड चिंतन. ज्याचा कर्मच पांडुरंग आहे त्याने घालून या भार राहिलो निर्विले संती. गोमटे ते करा भार ओझे. आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं म्हणून देवावरच आपलं चांगलं सोडावं ना. कळतंय ना? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळलं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळलं? तुम्हाला कळलं का? नाही. बऱ्यापैकी आपलं चांगलं आपल्यालाच कळत नाही. हा ना, पिणाऱ्याला कळत नाही ना आपलं चांगलं नाही. याच्यात काय काय माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. मूर्ख आहे वैती. कसं कळत नाही? हा होय रवण दादा, कसं कळत नाही? लोक म्हणतात उगं पिल्यावर कळत नाही म्हणा. एक काम करा, टोपल्यावर शिळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवा, त्याला म्हणा काळे मनुके येतं खा बरं, ताकद वाढते. खाईन का त्यो? खाईन का? कसं कळत नाही? कळतंय, नाटकं करतय ती. कळत नाही म्हणा, कळत नाही म्हणा. कसं कळत नाही? सगळं कळतंय, फक्त त्याला सवय लागली आहे दंभ दाखवायची, असत्य दाखवायची. त्याला माहित आहे लोक बोलतात ना, बोलवा, ऐकतात ना. हा, पिल्यावर पिदाड्याची बायको कधीच नादी लागत नाही. उतरल्यावर भांड भांड भांडती, पण पिल्यावर म्हणती ठोक्यात गार करतोय न म्हणलेलं बरं. काही नसतं का माय, सगळं कळतं. येडाय वय ती, सगळं कळतं त्याला, नाटकं करतय ती. आणि विनंती आहे पुढच्या पिढीवर आपल्या स्वप्नांचे भार टाकून रिकामे होऊ नका. खुशाल म्हातारी म्हणती माझा पोरगा मला नीट सांभाळ येत नाही. अगं तू मिसऱ्या लाव लाव नातवाचं मुक घेती आणि तुला तुझा पोरगा सांभाळीन तरी कसा? अगं तुझ्या मिसरीच्या वासानं गोट्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, कास वडून धरली. इतका घाण वास त्या मिसरीचा. आणि राग आला तर येऊ द्या, तुमच्या लेकीसारखी आहे. पण तुम्हाला सांगते माय मावल्यानो, तुमचं लेकरू 5 वर्षाचं होस तर जर तुमची सासू मिसरी लावत असून तिच्या 5 फुटाच्या अंतरापर्यंत सुद्धा नातूला जाऊ देऊ नका. काय जगाला सांगायचं ते सांगू दे तिनं. अगं इतका घाण वास आहे त्या मिसरीचा. त्याला जर या कमी वयात ह्या घाण वासाची सवय झाली, अगं मोठं झाल्यावर ती ओतून सुद्धा पिणार नाही ग. बिना पाण्याची कुरडी पिन. आयुष्यभर त्यांना असला घाण वास सोंगलाय का? नका ग. काय तुम्ही इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त चेहडी का? बर बर. कसं रे दादा, कसं रे? विनंती दादा. किती अरे विनंती आहे रे, पाया पडतो तुमच्या. इथून पुढे तरी मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही.
माग झालं ते आतापर्यंत, कालपर्यंत, बरं सकाळपर्यंत, बरं दुपारपर्यंत, आता जरी पिऊन बसले असले असू द्या, मरू द्या. आता जे झालं ते हितून पुढं तरी, आता तरी पुढे नका करू नाश. तुका म्हणतात मी साक्षीला आहे ना, मी जमानत देतो. जमानत कशाला म्हणतो आपण? जमानत गुतल्यावर जो काढतो त्यानं जमानत दिली म्हणतो की नाही आपण? जामीन लागतो की नाही? जामीन. जामीन म्हणजे गुतल्याला ज्यानं काढलं त्यो जामीन. पुढा जर त्यानं खोडी केली तर दोघं बी गुत्त्यात, त्याला म्हणायचं जामीन. बरोबर आहे? जामीन. तुकोबारा म्हणतात मी जामीन देतो तुम्हाला, हे की नाही? मागे झाले पाहू, पुढे जामीन आहे. मी तुम्हाला जामीन याचा अर्थ साक्ष. मी तुम्हाला साक्ष देतो. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा लिहून देतो. कसं देतो? लिहून शिक्कामोर्तब करून देतो की तुम्ही तरणार. अखंड चिंतन. बर, प्रयत्न करा ना. लगेच हे बघा, लगेच सुधरत नसतो कोणी. प्रयत्न पुढच्या पिढीकडं बघा ना. 8वीचं पोरगं माझ्या समोर मावा चोळीत होतं. म्हणजे लाज वाटते का तुला? चडीतल्या पॅन्टीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं महाराज. ती म्हणला मंडपात. झालं ना कीर्तन? म्हणला लय ज्ञान नको पाजळू. म्हणला आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. झुकेगा नाही साला, तू काही चीज आहे का? म्हणला. समोर त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची बोट पटकन मागं घेतली. म्हणलं का रे? आत्ताच म्हणला तर बापाला घाबरत नाही. त्यांना ए बापाला घाबरणाऱ्यातली अवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? ती म्हणला ती त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. ज्याचा बाप इतका येडा आहे त्याचा पोरगा काय संत होणार आहे का दादा? धन्य माता पिता. विचार करा, कोण शहाजीराजे, कोण राजमाता, कसं काय हिंदवी स्वराज. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला ना मावळ्यांना. शुद्ध शाकाहाराची ताकद बघा. जर मावळ्यांच्या कधी शरीरवृष्टीचा विचार केला तर 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची. नजरेत असा अंगार की अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. पोलादही हाताने वाकवावा एवढी ताकद आहे. अरे ताकदीचं काय घेऊन बसता? विचार कौशल्य बघा. 9 फुटाचा अफजल खाने. किती? 9 फुटाचा अफजल खाने. पण 5.5-6 फुटाच्या शिवरायांनी कोतळा बाहेर करून या जमिनीवर असा पाडला की आयुष्यभर लोकांनी इतिहास वाचला. ताकदीला कोण खाते? डोकं मोठं व्हायला काय लागतं रे? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. खजिना एवढा मुबलक नाहीये. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, जास्त खजिना, जास्त ताकद, जास्त सैन्यबळ, जास्त घोडदळ, जास्त हत्तीदळ, जास्त पायदळ. 10 पटीनं जास्त ताकद आहे शत्रूची. शिवरायांपेक्षा 10 पटीनं जास्त ताकदवान असणारे शत्रू निजाम, मुघल, आदिल सगळेच. तरी सुद्धा त्यांच्या नाकावर टिचून मुठभर मावळं हातात घेऊन 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे या हिंदवी स्वराज्याचा. कसं गणिमी कावा काय लागतं? आमची पोरं पुरी निस्ती कारणं देतात. आम्ही खेडेगावात जन्माला आलो, माझा बाप शेतकरी, माझी माय अडाणी, आणि आम्हालाच नीट नाही, आणि आम्हाला पैसे नाही, आणि आम्हाला चांगलं काही भेटलं नाही. आम्हाला चांगलं भेटलं असतं तर आम्ही मोठे झालो असतो. आमचे बाबा हुशार असते तर आम्ही बी मोठे झालो असतो. दादा स्वतःच्या कर्तृत्वावर असतंय. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे. सरांनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला चेडीकर. सरही हसले. सर म्हणले मूर्खच का? लॉला ॲडमिशन घेतलंय तू, काय विचारानं घेतलंस? अरे येड्या, तुला बोलता येत नाही, तुझं वक्तृत्व चांगलं नाही, शब्दांमध्ये तुझ्या धमक नाही, तू काय बोलला पुढच्याला कळत नाही, आणि तू वकिली करणार कशी? तर म्हणला थल कती बी कलल. कती कलल? अरे तू कलल पण पुलत्याला कलल का? तू केलेली नाही. म्हणला कलल. कलल तर कलल. सर म्हणले वकिली सोड येड्या, तू जिंदगीत काहीच करू शकत नाही, आणि तू जर केलं ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. मराठी माणसं हे जग ग्राह्य धरतंय आपल्याला. यांना वाटतंय मराठी आहे याच्याच्याने व्यापार जमणार नाही. शेतकऱ्याचं आहे, करून करून काय करणार आहे? अरे वारकरी आहे, कपाळाला गंध लावीन, गळ्यात माळ घालीन, बसन काकडा करीत काय करीन?
ह्यांना वाटतं यार खेडेगावातलंय, ह्याला इंग्लिश बोलता येत नाही 4 शब्द, आणि ह्याच्याच्यानं कुठं आयुष्यात मोठा होता येत असतं का? अरे भाषेवर बोलण्यावर सगळं नसतं रे दादा, पैशावर आणि कर्तृत्वावर सगळं नसतं रे दादा. काही गोष्टी जिद्दीवर सुद्धा असतात, काही गोष्टी निष्ठेवर सुद्धा असतात, काही गोष्टी कर्मावर सुद्धा असतात, काही गोष्टी प्रारब्धावर सुद्धा असतात. अहो काय सांगायचं दादा, पोरगा म्हणला थल थांदाल ते थलतो, सांगाल ते करतो महाराज. बरं का, सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चरपर्यंत ह्यातला एक जरी ग्रंथ विकला तर मास्तर नोकरी सोडल आणि आयुष्यभर तुझी गुलामी करल. पोरानं मनावर घेतलं. काही काळाने पुढचं लेक्चर भरलं, सरांनी त्याला उभा केलं, विचारलं का रे विकले का ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. विनंती माझी, अख्खं जग येड्यात काढतंय आपल्याला. ह्यांना वाटतंय निस्ती बोलते ती, पेते तीन पडते ती, खाते तीन पडते ती, काही करीत नाही ती, निस्ती बोलते ती. आणि विनंती आहे, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना तेव्हा जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात मजा आहे. तेव्हाच जिंकायचं जेव्हा लोकांना वाटतं ह्याला जमणार नाही. मजा आहे रे. असं स्वराज्य उभा टाकलं. शिवरायांनी अफजल खानाला म्हणले बाबा मी आजारी आहे, तुला बघून घाबरलोय, तुझ्यामुळं माझा ताप वाढलाय, तू म्हणील तेवढे किल्ले देतो, फक्त भेट, युद्ध काय करू? मग खरंच घाबरले होते का? खरंच ताप चढला होता का? भर दुपारी 12 वाजता भेटायची वेळ ठरवली. डोकं बघा, 12 वाजताच का? वर बघितल्यावर शिवराय होते गड किल्ल्यावर, प्रतापगडच्या पायथ्याला शामियाना उभा केला होता आणि प्रतापगडच्या वर शिवराय होते. शिवराय येणार कुठून होते? प्रतापगडावरून. आणि हा कुठं होता? खाली. हा बघणार कसा? 12 वाजता वर बघून बघा बरं तुम्ही. भर दुपारी 12 वाजता फक्त वर बघून दाखवायचं तुम्ही. चष्मे लावून बघा, दिसन का? कारण बरोबर सूर्य डोक्यावर असतो. वर बघितल्यावर तुम्ही कितीही प्रयत्न केला तर हाताच्या अंतरा इतकं सुद्धा दिसत नाही. हे डोकं शिवरायला होतं. वरून किती येणार, कोण कोण येणार, काय घालून येणार, काय शस्त्र आणणार, काय अस्त्र आणणार, हे अफजल खानाला न दिसावं एवढी छोटी छोटी गोष्ट शिवरायांनी आपल्या विचार कौशल्याने दाखवली. म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. डोकं लक्षात घ्या बघ. नंतर सोपं आहे का मला सांगा बरं? हा, इथं आम्हाला कॉपी करायला येत नाही. मराठीच्या पेपरला आम्ही विज्ञानाचं घेऊन जातो. अहो ते औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन तसला एक कोल्ह्याच्या जी 24 तास नजर ठेवू नये. बरं 14 वर्षाचे शंभूराजा हाताला आहेत, दोघांचाही जीव वाचवायचा आहे. सोपं होतं का? हा, खरंच आजारी पडले होते का? नव्हते. तसल्या शत्रूच्या हातातनं निष्ठायचं मग डोकं कसं लागेल? बरं पोरगा बी कसा दादा? पोरगा एक नाही का गोष्टीचं रस्त्याचं बरोबर मोजबाप आपल्या बापाला आणून दिलं. धन्य माता पिता. लोक काही म्हणतात शंभूराजाविषयी. शिवरायांच्या पोटी पुत्र म्हणून जर कोण शोभले असते तर फक्त छत्रपती शंभूराजेच, दुसरं कोणीच नाही. लक्षात द्या. अरे शिवरायांच्या नंतर ह्या मुघलाला वाटलं, ह्या औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है. बहुत गुरूर करते थे जिस पे वो तो मिट्टी के आड़ गया. अब क्या क्या दूर है, कुछ दिनों की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, कुछ दिनों की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. अब इस सल्तनत पे औरंगजेब का राज होगा. स्वप्न बघतोय, धुंदीत आहे. वो शिवा का बच्चा करके भी क्या कर लेगा, जिसको खुद बाप ने ठुकराया. माँ गुजर गई, सगी माँ जैसी माँ ने सल्तनत के लिए उस पर गलत आरोप लगा के उसको बंदी करने का सोचा. वो शिवा का बच्चा करेगा तो क्या करेगा. पहले ही नियति से टिटोला है उसको, पहले ही नियति ने टिटोला है उसको. वो हमसे क्या लड़ेगा? वो लड़ेगा तो किस मुंह से, लड़ेगा तो किस मुंह से. क्या है उनके पास? जितकी उतनी सल्तनत है वो तो मेरी मुठभर, मेरी मुट्ठी जितनी है. उनकी सल्तनत मेरी मुट्ठी जितनी है. औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला
तर या हिंदुस्थानची पूर्ण संपत्ती त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. इतका ताकदवर औरंगजेब होता. शंभूराजे शिवरायांच्या निधनानंतर खचले, पण विश्वास आणि ताकद खचू दिली नाही. दादा, माझ्या शंभूराजानं 9 वर्ष मुघल लढवले, पण एकही गड किल्ला हाती लागू दिला नाही. 9 वर्षात हे शंभूराजे होते. 9 वर्षात एकही गड किल्ला मुघलांच्या हाती शंभूराजानं लागू दिला. तो शंभूराजा मुघलांच्या हाती लागलाच कसा? आज सारखी लोक त्या काळातही थोडी होती. आज कशी 500 आणि 1000वर मतदान करते ती, तशी तवा बी होती. हा ना, आमचे बी जनावर करतेच ना. पैशासाठी असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येणार. त्या अंगठा मारू मारू बी हजार. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, साहेब ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला झेंड्याची दुरी वडा, साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला. लोक म्हणजे राष्ट्रध्वज चुकला काय की? असले भामटी तवा बी होते 2-4. हा ना, 2-4 पैशासाठी आणि 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी लाचारी केली. काल आज आणि उद्या लक्षात ठेवा, जोपर्यंत आपलीच माणसं आपल्याच माणसाची दगा करतील तोपर्यंत आपलीच माणसं या मातीच्या आड जातील. हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. ज्या दिवशी आपली माणसं आपल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील तेव्हाच हिंदवी स्वराज्य उभा टाकेल. हे सामर्थ्याने डोक्यात घ्या. माणसं पाठीशी होती म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. ज्या माणसांनी पाठीत खंजीर खुपसलं त्या 4 माणसामुळे शंभूराजे मुघलांच्या हाती लागले. हे तर शक्य नव्हतं. विचार करा. धन्य माता पिता, काय ताकद होती महाराज. ते शिवराय रे. विचार कौशल्य लक्षात घ्या. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं महाराष्ट्रात शिवरायांनी बांधली. ही आता म्हणते ती शेततलाव वगैरे संडास. आता 450 वर्षापूर्वीचा रायगड आहे. आजही तुम्हाला शौचालय दिसतील तिथं. ताकद लक्षात घ्या ना. पण डोकं सोपं आहे का? इतिहासातला कुठलाही क्षण घ्या तुम्ही, सैन्यबल न वापरता प्रत्येक गोष्ट लढली. कारण माणसंही तशी होती. बहिर्जी नाईक असतील, यसाजी कंक असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, सरसेनापती हंबीराव मोहिते असतील, साधे साधे शिवा काशीद असेल. अरे 21-22 वर्षाचा तरुण बांड पोरग मृत्यूच्या पालखीत बसलं. राजांनी सांगितलं, शिवा विचार कर, ज्या पालखीत बसलाय ती चुकून जरी शत्रूच्या हाती लागली, विचार केला नसेल एवढ्या वाईट मरणानं मरशील. ते 22 वर्षाचं तरुण बांड पोरग छत्रपती शिवरायाला म्हणतोय, राजा काय बोलता व? अव जिंदगानीत येऊन एकच सपन बघितलं म्या, शिवबाराजाला डोळ्यानं बघता यावं. माझी माय म्हणायची शिवबाराज जगत दिसतो तो, लय भारी वाटायचं राज. अहो मी शिवर ताव मारायचो म्या, माझं दिसणं छत्रपती शिवरायासारखं आहे. अव माणसं मेल्यावर माणसं रडते ती. राजा माणूस मेल्यावर माणसं रडते ती. मी जिवंत असताना माझ्यासाठी छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात पाणी आलंय, अजून काय इतिहास घडवायला पाहिजे. अहो एवढं सौभाग्य माझं. आला मृत्यू तर माझं नशीब असेल. छत्रपती शिवराय म्हणून मेलो मी. छत्रपती शिवराय म्हणून मेलो मी. हे सौभाग्य माझ्या हातून नाकारू नका राज. काय पोरं होती हो, काय पोरं होती. वयाचं सोडा, 76 वर्षाचे शेलार मामा होते. 76 76 वर्षाचे शेलार मामा एका हातानं 10 माणसं पाडायचे. आमचं 22 आहे, डुलत येतंय 22. वडापाव खाता येईना आमच्या नालायकाला, तुडून खातो. थोबाड वासत नाही ना, चिमटून बसला आरएमडीनं. उची लोक उची पसंद, बस बोंबलत. काय रे, आणि हे असं जगून आयुष्यात तुम्ही काय मोठे होणार आहे. घरा विचार. पोराला केला उभा मास्तरनं, जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? ते पोर तुम्ही फिरत जा पण येत जा महाराज बरं का. इष्टी चहा पाण्याला थांबत असती, गाव येऊस तर सोडायची नाही दादा बरं का. तुम्ही जागेवर आले का? हा कुठं कुठं? हा कळलं महाराज बरं का. हा बोबडं पोरगा उभा केलं मास्तरनं, पोरानं मान काल घातली. मास्तर म्हणला मला विश्वास होतो तुला जमणार. पोरगा म्हणला तल थगले ऐकले. तुम्ही एक ग्रंथ हे काय सांगितला होता, मी थगले ऐकले. सर म्हणले कस काय? अर्ध्या तासात एक लेक्चर म्हणजे अर्ध्या तासात. अर्ध्या तासात तू 20 ग्रंथ ती बी ह्या तोंडानं कस काय विकले? लय थोप आहे म्हणला तल.
प्रत्येकात थमलदा येतो, त्याला थांदा येतो. हे बघा हे रामायण, हे बघा बघा, हे बघा हे रामायण. तुम्ही देता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन वय पुढं डबल पैसे घे पण वाचू नको. तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतले ना बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि आता झुकायचे नाही, झुकवायचे दिवस आहे. कारण रक्त हिंदूच आहे, आता झुकवायचंच. विनंती आहे रे, जरा डोकं वापरीत जा, काही लागत नाही. विकनेसला स्ट्रेंथ बनवा. कमीपणाचा मोठेपणा, काम करायला लाजू, कष्ट करायला लाजू, बिंदू काही काळजी करू नका. तुम्ही सत्य असाल ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जो सात्विक आहे जगानं कौतुक करायची गरज नाही, तयाचा हरिक जगाचा मालक कौतुक करतोय. जो सत्य आहे जगाने काय कौतुक करावं, विश्वाचा मालक कौतुक करतोय. काय कौतुक आहे विचार करा. अपयश किती वाटायला यायचं येऊ द्या, आज नाही. आणि पोरांना शिकू द्या. ही माई बिला येड्या झाल्या त्या. खेळू नको, पडचीन, बाहेर जाऊ नको, हरपचीन, बोऊ नको, बुडचीन. ढोला कर त्याला, पूज पूज, ठेंब्या कर त्याला, पूज देव घरावर तुझ्या. खेळू द्या त्याला, जाऊ द्या माणसात, भांडू द्या, काय होत नाही. आज 4 खाऊन येईन, उद्या 4 खाऊन येईन, परवा 4 खाऊन येईन, पण 4थ्या दिवशी कसा का व्हायना पण 2 देऊनच येईल. एवढी ताकद त्याच्यात खाऊन खाऊन येईल. खाऊ द्या ना मग 3 दिवस 4. काय होते, लेकरू तटस्थ पाहिजे रे. पोरगी कशी पाहिजे, अरे गेली ना कॉलेजला, माईला विश्वास असावा. जो तिच्याकडे वाईट नजरेनं बघल, पोरगी माझी त्याचे पाय तुडून त्याच्या हातात द्यायचे सामर्थ्य ठेवू लागत. जिजाऊची लेक इडी काय, विश्वास पाहिजे आईला. माझी पोरगी कॉलेजला गेल्यावर नजरेनं वाईट कुणाकडे बघणार नाही आणि स्वतः कुणाला बघू देणार, दोन्ही विश्वास पाहिजे. ही वाईट वागणार नाही आणि हिच्यासोबत कुणाला वाईट वागू देणार नाही. हे संस्कारावर विश्वास पाहिजे. आता मातृत्व सुद्धा लाजवण्यासारखं झालंय दादा. ही मातृत्वाची लाज काढल्यासारखं आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पहिलं लेकरू आईकडे दिलं की गप्प बसायचं, आता लेकरू मोबाईल दिल्यावर ग बसते. ही स्वाभिमानाची गोष्ट आहे का सांगा मला. पहिलं लेकरू आईकडे दिलं की कसं बी असू द्या, किती बी रडायलेलं असू द्या, काय व्हायचं, ग बसायचं. आता आईकडे दिलं तरी ग बसत. आता आईकडं मोबाईल असेल आणि तिनं मोबाईल दिला तर ग बसते. आईची जागा मोबाईलनं घेतली, अजून काय दुर्दैव पाहिजे मला सांगा. काय होणार आहे पिढी पुढं. तुमची पोरं बंगला बांधणार गॅरंटी देते, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. काय काय पेटवायचा का बंगला मग आपण, नाही तर. म्हणून विनंती आहे, अखंड चिंतन, म्हणून सत्याच्या मार्गी लावा त्यांना. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी कळू द्या. अरे शिक्षण घेणारी पोरं पैसा कमवतील याची गॅरंटी देते, पण गाथा ज्ञानेश्वरी वाचणारी पोरं या धर्माचं वैभव वाढवतील हा विश्वास व्यासपीठावर देते. इतकी ताकद आहे त्याच्यात. ज्ञानेश्वरी वाचा, नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबरायांना तुम्ही कळू द्या. तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवराय बसावे, म्हणून त्यांना हिंदवी स्वराज्याचे धडे मिळावे, त्यांना ताकद मिळावी. उगाच कौतुक करत नाही आम्ही. म्हणून तुकोबा सांगतात आम्हाला मिळालंय, हे भाग्य आहे आमचं. म्हणून जिथून मिळालंय, ज्याला मिळालंय त्याचं कौतुक नाहीये, ज्यांच्यामुळं ते घडलंय. धन्यवाद पिता तयाची या, धन्यवाद.
मुलगा असो नाही तर मुलगी आम्हाला फरक पडत नाही. जिजाऊ आहे म्हणून छत्रपती शिवराय झाले. आम्हाला धर्मशास्त्र माहीत आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. कुळ पावन करायचं म्हटल्यानंतर 2 अनुषंग लक्षात घ्या. व्यक्ती चांगला असेल तर कुळ पावन होतं, कुळ पावन असेल तर व्यक्ती चांगला जन्माला येतो. दोन्ही अनुषंग आहेत. माफ करा माझ्या शब्दांना. लोक म्हणायच्या कानोपात्रा नीच कुळातल्या आहेत, पण त्याच कानोपात्रेनं जगाच्या मालकाच्या चरणाशी स्थानापन्न झाल्या. ताकद एवढी आहे, आज मंदिर पंढरीच्या गाभाऱ्यात आहे, समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवाची. म्हणून या बेटी झाली ज्ञान देवाची. ही ताकद आहे. मुलगा असो नाही तर मुलगी, कुळ पावनच असतं. प्रारब्ध प्रबळ आहे, पण त्या कर्माला जपता यावं तर कुळ पुढचं पावन व्हायची ताकद आहे. म्हणून आम्ही म्हटलं देवाला काही नाही जमलं तरी चालेल, अखंड चिंतन नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. जसं जमेल तसं भजन आम्हाला करता यावं. नाही ज्ञानेश्वरी कळली हरकत नाही, नाही हरिपाठ कळला हरकत नाही, फक्त एवढं कळावं की त्याच्याशिवाय आमचं अस्तित्व नाही. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊली सांगतात ज्ञान नाही, भक्तीने माझं ज्ञान परिपूर्ण केलं तेव्हा मला कळलं मी कोण आहे. जेव्हा मला कळलं मी कोण आहे तेव्हा मला कळालं तू कोण आहे. जेव्हा मला कळालं तू कोण आहे तेव्हा मला कळालं की माझं असणं तुझ्यामुळे. अवतार पांडुरंग नाव ठेविले. ताकद लक्षात घ्या. आपुल्या समसाठी करुनी जाईन गे मायतया. देव पहावया तेथे देवाची होडी. आम्ही देवाचं नाव घ्यावं. सांगा ना, लय लांब जाऊ नका. आतापर्यंत काही कळलं नसेल तर माझं ऐका. 22-23 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का वनात जाऊ? लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी. मला बायका तोंडावर मानतात, तुम्ही टीव्हीत लय चांगल्या दिसत्या, समोर लय किरकोळ आहे म्हणून. ती टीव्ही आहे बऱ्यापैकी तिथं खोटंच असतं. हां, माणसाला भेटल्याशिवाय जज करायचं नाही. विषयाकडे या. काय ग माय, तुमच्या लिखित आणि माझ्यात काय फरक? तुमच्या वहिनीत आणि माझ्यात काय फरक आहे? वागण्या बोलण्यात दिसण्यात फरक असून चालत? सगळ्यात मोठा फरक सांगते. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. भक्तिभावाने विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. अहो, नुसतं देवाला मानावं माणूस देव होतो अजून? म्हणजे लोक मानतात का? तुम्ही देवाला मानता? ही ताकद आहे. अखंड चिंतन तयाचा हरिक होती जे. हे सात्विक व्हायचं कारण विठोबाचं चिंतन आहे. आणि देवाच्या नामाला काही तत्व नाही. काळवेळ नाम उच्चारिता, दोन्ही पक्ष पाही, भजन कसंही करा, गार जमतंय. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. गुरुजी, भजनात नशा असावी, नशेत भजन नसुनी. काय म्हणणं आहे तुमचं? बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही, ह्याला आरती म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. भजन कसं पाहिजे दादा? जुनी भजन होती बघा. सप्ताह असला ना गावात की सिस्टीमवर भजनं लागायची. लेकरांची सेवा केली सैतू आई, कस पांग फेडू कस होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू, माऊली माऊली मूर्ती, माऊली फिरत्याचा कावरती देश मातीला
आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा पाऊले चालती बोला माय बाप टाळ थोडे कमी वाजव पाऊले चालती वा दुखी संसाराची पाठीमागच्या दोन चार म्हणत जा ग म्हणत जा पाऊले चालती दुखी संसाराची वा पाऊले चालती पाऊले चालती वा यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवितो बासरी पुढती चालय वाजवी बासरी कान्हा कान्हा वाजवी कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल अग कीर्तनाची हेडीत मर तिकडं जरा मंडपाकड राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना ऋतुला पायी काटा या आड वाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कस गुड बोलून तू कस गुड बोलून तू काटा काढिला ग बाई 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 ऋतुला बाई या आड बस गोडवा थोडाच असतं महाराज जगाच्या मालकाच्या नाव इतकं गोडवा कशात नाही अमृताहुनी गोड म्हण माझे केशवा का बाणा घे जगाच्या मालका इतकं गोड नाव कशाचंच नाही महाराज पण कचकच कांद्याला ह्यातली मजा कळत नसते दादा ते गवळच दुसरं आहे महाराज ते तिकडंच मारणार त्याला ह्याचा अरे विश्वाच्या मालका इतकं अरे दिसणं आसणं रुसणं हसणं बोलणं बसणं चलणं वागणं शंकराचार्यांचं वर्णन आहे अधरम मैथुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम देव कसाही गोड आहे चाललेला बोललेला झोपलेला उठलेला रुसलेला कसाही देव कसाही करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविंद जीवे पिपस्वामृतं
वासुदेव गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासु श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव. भजन कसंही गा गोड आहे. कसं असतं ना, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर बघा सकाळी कळतंय मध आहे तो गोड, विष आहे ते मारणारच आहे. भगवंताचं नाव आहे ते कसंही घ्या पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. मग आसोनी किंवा देवाची हे जगाचा मालक द्वारकेचा राणा. कर्म सत्य असावं, जागेला महत्व, ठाईचं बैसोनी. तुकोबांचं वर्णन आहे फक्त जागेवर ठाईचं बैसोनी करा. एक चित्त आवडी आनंद चित्त जागेवर पाहिजे. तुम्ही कुठे महत्वाचं नाही, पण हे मन इतकं बेकार आहे. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. ते कोण आहे? मग तुम्ही कुठेही असा अखंड चिंतन, ज्याला हे सांभाळता आलं होती जे, ज्याला सत्य कळलं मनाच्या आहारी गेले नाही, त्याला ताब्यात ठेवून आता कुठे धावे तुझे चरण. तो व्यक्ती कोण आहे महत्वाचं नाही, त्याची साधना महत्वाची आहे. होती जे व्यक्ती महत्वाचं नाही. आणि खरं सांगतंय ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही तो ना राज घडू शकतो, ना मावळा घडू शकतो, ना संत, ना भक्त, ना विष्णुदास घडू शकतो, ना साधा माणूस घडू शकतो. आमच्या पिढीला कळत नाही. निस्ती चौकात बसती, हिकून आली बघ, तिकडून गेली बघ, गाली आली गेली 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 गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पिंड आहे. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. यडका मदन मदन केवळ पंचनन, धडक मदन केवळ पंचनन. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा यडक मदन 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 केवळ पंचनन. मदन केवळ पंचनन यडका. ताकद लक्षात घ्या. सगळ्या देवाचा बाप आहे, या जगाचा बाप आहे ब्रह्म. कोण आहे? उत्पत्ती कुणाची? ब्रह्म पिता आहेत. पिता पिता नाही, पिता पिता नाही, पिता बाप बाप. ब्रह्म बाप आहे, पण देवळात अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. देवाचा बाप आहे पण देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नाही का मनोरंजन करायला. उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करायला काय ताकद. नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आळ्या झाल्या, पू झाल्या. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका, 27 नक्षत्र, चंद्राच्या 27 बायका. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. सगळ्या देवाचे गुरु बृहस्पती, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला. परिणाम डाग आहे चंद्राला. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा. नारद चुकला वासनेच्या संगे नको जाऊ मना. बघा त्या रावणा कैसे झाले, बघा त्या रावणा कैसे झाले. वासनेच्या संगे नको जाऊ. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय.
वासना ओढाळ गाय गड्याण वासना ओढाळ गाय लय बेकार. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदाने. श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण भजमन नारायण 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 नारायण. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं बरंच मास लागल्यात. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आता का. ती म्हणला सुरुवातीचा विनोद आता कळला. आता एवढे वेळ करीत काय होता. लय नमुने मला कीर्तनाला गेल्यावर भेटतात. एक कार्यकर्ता कीर्तन झालं रोबा राहिला. म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शुल्लाताई पाटील आल्या. त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. गावाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. हाय मारतो का काय. लोक बाबा लोक लय खतरनाक. असंच आयुष्यभर नारद नारद केलं. गोमती नदीमध्ये ते मासोळीच्या मागे लागलेले मासे बघून नारदाच्या मनात वासना निर्माण झाली. नारद म्हणले एकटं जगण्यात मजा नाही, सहसंगिनी पाहिजे. सहसंगिनी म्हणजे बायको पाहिजे. बायको. नारदाला काय वाटलं, हा बायको पाहिजे. कुणाला वाटत नाही. आता टाळकऱ्यांना सुद्धा वाटतं एवढा 2 तास उभा राहून कटाळलो, घरी गेल्यावर पायदा बाय बायको पाहिजे. कुणाला वाटत नाही. हां दादाला वाटतं एवढा बदड बदड बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे, हे की नाही. गायनाचार्यांना वाटतं एवढं सुंदर गाईला घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं सॉरी चोळाय सॉरी चोळाय बायको पाहिजे. बायको कोणाला नका असती, प्रत्येकाला बायको पाहिजे असते, हे की नाही. मग बायको पाहिजे. करीत जा आपलं काय, आपल्याला काय म्हणणं नाही, करीत जा. झालं असं राहू द्या, बाद झालं महाराज बरं काय. आपलं करीत जा, एक करायची. मग नारद गेले देवाकडे. देवा म्हणले बायको द्या. देव म्हणले मग घे ना तुमची द्या. तुम्हाला 16,108 आहेत, 2-4 मला द्या. तुम्हाला काय वाट, देवाला काय हाऊस होती 16,108 बायका करायची. देवानं केल्या नाही, देवाकडे आल्या. 8 बायका देवाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी देवाकडे याचना केली, देवा हे जग आहे, आम्ही बाई आहे, एका परपुरुषापाशी राहून आलो, त्यानं स्पर्श जरी केला नाही तरी जग आम्हाला पवित्र समजणार नाही, वाईट नजरेनं बघणार. आम्ही किती जीव तोडून सांगितलं की आमचा त्या माणसाचा काही संबंध नाही, आम्ही पवित्र आहे, आम्ही पवित्र आहे, तरी देवा जग ऐकणार नाही. विनंती आहे, असं कलंकित जगण्यापेक्षा मारून टाका, आणि जगवायचं असेल तर स्वीकार करा. देव म्हणले मारून तर टाकू शकत नाही. भगवंताने प्रत्येक स्त्रीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, सगळं होतो देव. पाहिजे तेव्हा बहीण होतो. तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमुते माऊलींचं वर्णन आहे. तेव्हा तू वेळच्या वेळी सगळं होतो आणि रक्षण करतो. म्हणून त्या बायकाचा नवरा देव झाला, पण त्यातल्या एकही स्त्रीला भगवान श्रीकृष्णाने स्पर्शही केला. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे नकळे कान्होबाचे. देव आहे तो, आपल्यासारखं नाही. लक्षात घ्या महाराज, हे वर्णन आहे. मग देवाला नारदा म्हणले देवा एक बायको द्या. देव नाही म्हणत. देव म्हणले जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कळलं ना. कळतंय महाराज बरं काय. सर्व गटी राम सूर्यप्रकाशक नाना पर विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावणा हिवरला आजिम्या दृष्टीने पाहिला. महाराज इकडं भाव जे दिवस भूत ते मानिज भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा माऊलींचं वर्णन आहे. देव सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र जगाच्या मालकाचा सहवास आहे. 16,107 घर जामवंतीचं. अस्वलांची कन्या पण सगळ्यात देखणी. योगेश्वर भगवंतीचा नारदाची मनोमन इच्छा आहे ही भेटावी, पण देव ती या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणी. पट्टराणी कोण? बाप रखमा. कुणाचं नाव आहे? रखमाई पट्टराणी आहे. त्या 16,108 बायकात रखमाई पट्टराणी आहे. राण्याची राणी म्हणजे पट्टराणी, कारण ती पहिली आहे महाराज.
पट्टराणी आहे. आणि त्या पट्टराणीकडे रुक्मिणी मातेकडे नारद गेले. नारदाने पाहिलं, तुळशीला पाणी घालते त्या रुक्मिणी माता. आजूबाजूला कुणीच नाही. फिरून बघितलं, देव दिसला नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले, आलतू फालतू नाही, पट्टराणी सापले. वासनेत एवढे धुंद झाले नारद. रोज आई म्हणणारे नारद आज रुक्मिणी म्हणून हाक मारतात. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, रोज आईसाहेब म्हणणारं गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. पिसळलं का काय? नारदा नाही, नारद राव म्हणायचो. का? तुमच्या रावानं सांगितलंय, जिथं मी नाही तिचा राव तू. म्हणजे जिथं मी नाही तिचा नवरा. रुक्मिणी मातेला लगेच कळलं, देवानं ही गबाळ सुधरवाय पाठवलंय. सगळेच काम मुख्यमंत्री करतो का? खालच्या माणसाला काय नको का? मग हे उपमुख्यमंत्र्याकडं फडणवीस, बरं पवार बी, बरं असू द्या महाराज, बरं का असं पाठवलं होतं महाराज, बरं का ते असं पाठवलं होतं. काय करता मग? आता 2 झाले तर आपण काय करता? हां 2 मध्ये पाठवलं होतं. मग रुक्मिणी माता म्हणल्या, खरं आहे नारदराव तुमचं. असं मी वाटून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटणीला लय कमी येतं. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण कसं आहे ना नारदराव, असं जर मी तुमच्या हाताला धरून या चेडीत गेले, ही चेडीचे मायबाप काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आले, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतो का? काही नाही, समजून घ्या, दुसरं काही नाही. असं असतं आपलं आपलं. मग मी काय करते, विधिवत लग्न करते, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मग त्याच्यासाठी विधी करावी लागेल. पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या, तोपर्यंत मी विधीची तयारी करते. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं? त्यालाच कळलं. नारद आत गेले खरं, पण वर आले नाही. वर आली उगाच्या उगा धोतर गेलं आणि साडी आली. धोतराच्या निर्या गेल्या आणि साडीच्या निर्यात गुतलं. चांगले नारायण नारायण करीत होते. नतनी, मुरणी, झुमक, ठशी, बोरमाळ, चपलार, शँडलहार, शिंडी गेली, कमरापर्यंत केस आली. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. फक्त वासनेमुळं. ज्या कुंड निघाला ज्या वनात, त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट काळा कुळकुळीत, इथपर्यंत केस, इथं पेटी बांधलेली, तसल्या रानात तसल्या येड्याला तसली दिखनिसरी दिसली. धरलं तिच्या हाताला. चल म्हणे. नारदे म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे? गप्पे चल. त्या म्हणल्या, येड्या मी आताच बदलले. गप्पे चल. वडीत वडीत नेलं. वर्षाला एक कीर्तन नाही. लेकर 60 पोरं झाली. किती झाली? चांगले नारायण नारायण करीत होते. 60 पोरं झाली. नारदी म्हणली, धनी 60 बी पोरच होय, एखादी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला षष्ठी. 61वी मुलगी कपिला षष्ठी. 61 लेकर. माय 2 असले तर किती जीव दमतो ग? होय ग? एका दिवशी वाटतो ह्याचं बी नरड दाबावं ना, आपण बी उडी मारावी. हा ना, ज्याच्यासाठी जन्माला घातलं त्याला कदर नाही. जातो बोंबलत बाहेर सोडतो मायाजीवर. वाटतं का नाही का माय? आणि लेकरं इतकी कडू झाली ती आजकालची. माणसात मुदाम करते ती. पाहुणा आल्यावर जास्त येड्यावणी करते ती. त्याला माहित आहे पाहुण्यात काय करते, निश्चित दातो खाती करते काय, निश्चित दातो खाती करते काय. मुदाम करणार ती पाहुण्यासमोर, मुदाम. म्हणजे पाहुण्यांना म्हणावं संस्कार नाही लेकराला. अवघड असतं का ग माय? खरं आहे का खोटं? मग 61 सांभाळायची सोपी का? नारदी म्हणली, एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक रडतंय, झोपतंय, कटाळा आली म्हणली. असलं मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. रातचं उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही, जाग्यावर आली. शिंडी. पुन्हा नारदीचे नाराज झाले. नारद म्हणले, सुटलो काय गे? पुन्हा काहीतरी कुठं न व्हायच्या आधी पटमीने पाण्याच्या बाहेर आले. गाड्यात तिनं घातला, हातात चिपळ्या घेतल्या. नारायण म्हणले, हेच बरं. रुक्मिणी माता हार घेऊनच उभं होत्या दारात. नारदराव, कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. पण मी काय म्हणतो, आईसाहेबच बरं. मी काय म्हणतो,
चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं की लय चुकलं होतं, 2-4 शिव्या द्यायच्या, लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळंतपण तेवढे बरे का लय सोसलं. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. फक्त विचार करायची हेडी कर. नारदांची एकदा नजर चुकली 61 बाळंतपण भोगावी लागली. तुमची आतापर्यंत कुठं कुठं चुकली आणि तुमचं काय काय होईल दादा. पण काळजी करू नका. अखंड चिंतन हरि उच्चारणी अनंत जातील लयासी नाम संकीर्तन जळतील पापे तृणाग्नी मेळे तैसे नामे केले. ताकद खूप आहे महाराज त्या नामात. पण मला काही नाही जमलं देवा तरी हरकत नाही या कल्पनेपासून मी बाजूला राहावं. मी सात्विक व्हावं याचा अर्थ तुझा दास व्हावा. मग तो मुलगा असो नाही तर मी विनंती सुरुवातीलाच केली बाईची कदर करता आली पाहिजे. आज या राजांना जगात एवढं मांडलं जातं त्याचं कारण फक्त स्त्रीची आदर करता आला दादा. शाहीस्थानाच्या लाल महालाच्या आल्या शाहीस्थानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लुपली बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मारोने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ता शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे शिवा के मामले है वो. किसी गैर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते. नामुरत क्या बोल रही है लड़की उठा ली. जहापणा शत्रु है वो आपका प्रशंसा शोभा नहीं देती आपको. हमने उनकी बहू बेटियां उठाई हमने उनकी बहू बेटियों पे गलत नजर डाली तो वो क्या हमारी लड़कियां नहीं उठाएंगे. नामुमकिन. शत्रु है शाहिस्ता खान पण बायकोला सांगतोय बेगम याद रख वो शिवा के मामले है. इन आंखों से देखा है मैंने शिवा को अपनी बहू बेटियों को देवी की तरह पूछते हुए भगवान की तरह पूछते हुए. बेशक वो हमारा सर कलम कर देगा बेशक वो हमारी सल्तनत लूट लेगा बेशक वो हमारे पैरों की नीचे जमीन भी खिसका लेगा लेकिन ये कि किसी लड़की को उठा ले ये मुमकिन नहीं. अगर ये हुआ तो शाहिस्ता खान जबान काट देगा. शत्रूलाही विश्वास होता इतकं पवित्र चारित्र्य माझ्या शिवरायांचं होतं. काय कौतुक करू. 17 वर्षाचे शिवराय नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतलेले. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्या त्यानं पोरगी उचलली तिच्या आबरूची माती केली विहिरीत ढकलून दिला. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. 17 वर्षाचे शिवराय विचारतात आऊसाहेब काय झालं काय रडताय आऊसाहेब काय झालं काय सांगू बाळराजा तुम्हाला. या हिंदवी स्वराज्याला घडवायची स्वप्न बघणारी मी पण कसं होणार आहे जिथं लेक माय सुरक्षित नाही तर ह्या मातीला हिंदवी स्वराज्य घडवणार तरी कसं आहे. अरे आपलाच माणूस आपलीच माणसं सत्तेचा गैरवापर करतात. अरे त्या रांजाच्या पाटलांना पोरगी उचलली आबरूची माती गेली विहिरीत ढकलून दिला तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे सांगितलं शिवरायाने आणा 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 त्या रांजाच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशेवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळावं माझा असो नाही तर पर का माझ्या धर्मातला असो नाही तर परधर्मातला. अरे माझा सख्खा असो नाही तर माझ्यापेक्षा वेगळा जो माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकल हा शोभा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. ही शिवशाही होती. आता आजचा विचार करा. जर कुणी बलात्कार केला तर त्याच्यावर पहिल्यांदा केस होते नंतर कोर्टात नेला जातो नंतर खटला दाखल होतो नंतर वकील लावला जातो नंतर शहानिशा केली जाते. तेवढ्यापर्यंत तो खरा खरा मरतो त्याला मारायची गरज पडत नाही. कारण हे सगळं व्हायला कमीत कमी 40-50 तरी वर्ष. किती बलात्काराच्या केसी आजही कोर्टात धुळखात पडल्या असतील पण त्या माय बहिणीला आजही योग्य तो न्याय मिळाला. माझी शिवशाही अशी नव्हती. त्या एका निर्णयामुळं तिथून पुढे कुठल्याच माई लेकीवर बलात्कार झाला नाही. ती शिवशाही होती. जागेवर ठेचला ना पुन्हा माणूस चुकत नाही. आमच्यात विचार केला जातो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे आपल्या मतदानाला त्याची गरज पडणं आपली खुर्ची त्याच्यावर अवलंबून आहे. हे राजकारण चालतं आपल्या ठाम निर्णय का होत नाहीत कारण आमचे लालच्या पोटी धर्मघाण ठेवायला तयार आहेत. ठाम निर्णय घ्यायची ताकद शिवरायांमध्ये होती. त्यांनी विचार नाही केला मी जर पाटलाला तसं केलं तर पुढचे पाटील माझ्याशी कसे वागतील. केला का विचार त्यांनी. मी जर ह्या पाटलाचे हातपाय कलम केले तर पुढचे पाटील माझ्याविषयी ते म्हणले जे स्वराज्याशी संलग्न आहेत ते त्यांना कळतंय खरं काय आणि खोटं काय. आमचा विचार करतो कुठल्या धर्माचा आहे त्याचा.
हे चुकीचं आहे. याच्यासाठी ठाम निर्णय होत नाहीत. तर खरं सांगा बरं, काय लागतं रे चांगलं व्हायला? एक माणूस चांगला असावा, एक रे, एक होती जे एक, लई नाही लागत एक. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझायला निघते. विझल का? लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणते खरं आहे दादा तुझं, दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एक सत्य कर्म जर इतिहास बदलायची ताकद ठेवतं तर आम्ही का वागू नये? मग हे सत्य ज्याला कळलं, जो प्रवाहासोबत जात नाही, जो सत्यासोबत जातो, तयाचा हरिक. जगाचा मालक त्याचं कौतुक करतो. जगानं करायची गरज, आज पडल, उद्या पडल, परवा पडल, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा. ज्याच्या मस्तकावर जगाच्या मालकाचा हात आहे तो आयुष्यात एक दिवस यशस्वी होणार, हा व्यासपीठाचा विश्वास आहे. म्हणून तुकोबा सांगतात, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र. नेमकं सत्य म्हणजे काय? अखंड चिंतन. हे कळणार कसं? गीता भागवत धर्मग्रंथाशिवाय शक्य नाही. नाही गीता संस्कृत आहे, ज्ञानेश्वरी. भागवत जगाच्या मालकाचं चारित्र्य ज्याच्यामध्ये आहे ते श्रीमद भागवत आहे. शुकाचार्यांनी परीक्षित राजाला 7 दिवसाच्या मोक्षप्राप्तीसाठी सामर्थ्याने मांडलेला इतिहास आहे. म्हणून माझी विनंती आहे, फार काही नाही जमलं तरी हरकत नाही, फार काही नाही जमलं तरी चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 8राई पुराण, कमीत कमी मुखात त्याचं नाम अखंड चिंतन. हे नाही जमलं तर अखंड चिंतन हे करणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी केलं तो खूप बराय वर्णन करतात. मला ताकद लक्षात घ्या, आज 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, शिवरायांचा जन्म आहे. विचार करा फक्त, काय दिवस असेल तो, जिथं लोक जगायला घाबरतात, जिथे लोक जगायला घाबरतात, त्या मातीमध्ये जगायला शिकवणारं नेतृत्व जेव्हा जन्माला आलं असेल तेव्हा तो दिवस किती भगवा उदय घेऊन आला असेल. या मराठी माणसांचा भगवा आसमंत दयेचा वसंत हे जेव्हा जन्माला आले, काय दिवस असेल? आम्ही का कौतुक करू नये? म्हणून तर म्हणतो ही जयंती म्हणजे आमचा गौरव आहे, आमचा स्वाभिमान आहे, ही आमच्या इतिहासाची पावती आहे. हा तो दिवस आहे. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजांची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. मुठभर मावळा हातात, बाजी मुलाबाजी तानाजी यसाजी सूर्याजी कोणाजी फुलाजी फरजन धनाजी संताजी मोरोजी बहिरजी मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर बांदलकर जय हे. अरे काय होणार आहे? एवढ्यांनी स्वराज्य घडणार आहे? एक एक पावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत आहे. 50 वर्ष देह जिजावलाय. वयाच्या 14व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, रक्ताचा अभिषेक केला, हर हर महादेव घोषणा करत वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला, ज्या गड किल्ल्याचं नाव होतं तोरणा. कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती, कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भीती. राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली, राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली. शिवरायाची जयंती
राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती तुरंदर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की